न्यायालय माणसांबाबत बोलत नाही. न्यायालय भटकी कुत्री, मांजरे, कबुतरे आणि गुन्हेगारांसाठी रात्रीसुद्धा उघडले जातात. परंतु माणसांसाठी मात्र काहीही बोलत नाहीत. राजकारण्यांनी याचाच फायदा उचलला. त्यामुळे राज्यघटना, संविधान, सार्वभौमत्व लुळेपांगळे झाल्याचे समोर आले. आमदार, मंत्री बेताल काहीही बरळत आहेत. सरकारी तिजोरी बापाची संपत्ती समजत आहेत. निवडणूक काळात हे वाटप आचारसंहिता भंग समजून राजकारण्यांच्या टाळक्यात हातोडा मारणे न्यायालयाचे काम आहे. तेथे न्यायालयाच्या हाताला लकवा मारत आहे. तुरुंगात आरोपीला मारले तर करंट लागण्याचे कारण काय? सामान्य लोकांना राजकारण्यांनी रस्त्यावर चालणे अवघड करून ठेवले आहे. तुरुंगातील घटना खूप पुढची गोष्ट आहे. नवरा भाऊ 100 रुपये देऊ शकत नाही, मुख्यमंत्री 1500 रुपये देतात. हे फार मोठे कारस्थान होय. तुम्हाला याचा मागमूसही नाही. कोर्टाने ठरविले तर मंदिरासमोर फाटलेली तुटलेली चप्पल सुद्धा कोणी घेऊन जाऊ शकणार नाही. महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या 2 पक्ष चोरले गेले. तुम्ही तारखा देत सुटलाय. माणसांबाबत असले निर्णय भरोसा ठेवण्यालायक आहेत काय? मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.